आज खूप अतिशय आनंद होतोय कारण यशाची पहिली पायरी जोपर्यंत आपण पृथ्वी तलावर जिवंत आहोत कधी भेटला आपल्याला कोणी विचारते तो 10वीला किती पर्सेंट होते, तुला 10वीला किती होते, 12वीला किती होते, त्यातली पहिली यशाची पायरी आज रिझल्ट लागला. खूप अति जबरदस्त रिझल्ट आहे. सारे जहां से अच्छा लातूर पॅटर्न हमारा म्हणल्यासारखं. जवळपास RCCच्या RN मोटेगावकर विद्यालय लातूर जवळपास 83 स्टुडंट्स आहेत फक्त स्कूलमध्ये आमच्या आपल्या RN मोटेगावकरमध्ये. म्हणजे वडिलांच्या नावानं मी शाळा सुरू केली, रघुनाथ नामदेव मोटेगावकर विद्यालय लातूर. त्या शाळेचं 83 स्टुडंट्सपैकी जवळपास 3 विद्यार्थ्याला 100% मार्क्स आहेत, 100% गुण आहेत आणि जवळपास 37 स्टुडंट 37 विद्यार्थ्यांना आउट ऑफ 83 अबो 90% आहेत. म्हणजे मिरॅकल रिझल्ट आहे. दरवर्षी जसं यशाचा आलेख असा उंच होत चालला आहे. मला असं वाटतं याच्या मागं पूर्ण RN मोटेगावकर विद्यालयाची जी पूर्ण टीम आहे, प्रिन्सिपल सर, पूर्ण जे सर्व टीचर पिलर्स आहेत, जे टीचर शिकवतात, हे यांचं यश आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या पालकांचं आणि त्या विद्यार्थ्यांचं यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे असं मला वाटते. आज खूप अतिशय आनंद होतोय. तसेच आपलं रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर इथलेही जवळपास 6 विद्यार्थी ज्याला अबोव 90%च्या वर आहेत. रेणापूर तालुक्यात ज्यांनी पहिला येण्याचा मान मिळवला आहे. आणि जवळपास आणि सगळ्यात RCC फाउंडेशन विद्यार्थी मिरॅकल रिझल्ट दिला आहे. म्हणजे खरंच मला अतिशय आनंद होतोय की इतका जबरदस्त रिझल्ट आला आहे. हे एका वर्षाचं फलित, मला हे एका दिवसाचं फलित नाही आहे, हे मागच्या 10 वर्षात तपश्चर्या आहे मला असं वाटतं. कारण पालकांनी त्यांना जे प्रॉपर ट्रॅकवर ठेवलं, स्कूलनी जे त्यांच्याकडनं करून घेतलं, फाउंडेशनच्या टीचरनी जे करून घेतलं, त्याचंही फलित आहे आणि हा असा रिझल्ट येतोय. ठीक आहे सर. तर जे टॉपर विद्यार्थी आलेले 3 तर त्यांची नावं आम्हाला या ठिकाणी हा मला म्हणजे खूप छान वाटतंय की पहिला जो विद्यार्थी आला आहे तो देशमुख सर्वेश्वर, याला 100% आले. RN मोटेगावकरचा विद्यार्थी आहे. पण कंकाळ हा विद्यार्थी पण 100% मार्क आहे, तोही RN मोटेगावकर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. आणि तसेच कुलकर्णी वेणू ज्या मुलीनं इतिहास रचला तिलाही 100% मार्क्स आहेत. असे 3 विद्यार्थी 100% आहेत. आणि फाउंडेशनचा दातीर तन्मय या विद्यार्थ्याला 100% मार्क आहेत. ठीक आहे सर. तर आता आम्ही पाहतोय फ्रेममध्ये बरेचसे विद्यार्थी तर आपल्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय. सगळे यशस्वी विद्यार्थी आहेत. काय सल्ला देऊ इच्छिता यांना आणि त्यांच्या पालकांना? मला असं वाटतं की लातूर पॅटर्न आपण भाग्य समजलं पाहिजे सगळ्यांनी. बघा, महाराष्ट्र एका साईडला आहे, असे 2 महाराष्ट्र एक झाले तर लातूर रिझल्ट देऊ शकत नाहीत. इतका जबरदस्त 10वीचा रिझल्ट आपल्याकडं. आता हेच असं यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी पुढे टिकून ठेवावी, या यशाला हुरळून न जाता. कारण जेव्हा कुठं सत्कार होतो, जेव्हा कुठं आपला अभिनंदन केलं जाते, ती आपण त्याच्यावर आपण म्हणजे त्याला हुरळून न जाता ते यश पचवता आलं पाहिजे. तर मी विद्यार्थ्यांना एवढंच आव्हान करतो आपल्या माध्यमातून की आपण हे आता 10th पहिलं पाऊल आपण जिंकलात. आपल्या पालकांच्या आता कुठेही गेला तर तुमचे पालक असा ताट मानला प्रश्न आहे. मी आता म्हणलं सगळं तुम्हाला मी असे विद्यार्थ्यांना दाखवतो, असे हजारो शेकडा म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना दाखवतो मी असे की ज्यांना 10वीला 70% मार्क आहेत, 65 आहेत, 72 आहेत, 75 आहेत. पण त्यांनी नीटमध्ये JEE मिरॅकल रिझल्ट दिला आहे. मागच्याच वर्षी एका मुलाला 64% होते, तर त्याला नीटमध्ये 569 मार्क होते. मला सांगा फक्त तुम्ही किती, मी काय सांगतोय, मी काय होतो आता, ठीक आहे आता ह्यांनी एक यश मिळवलं, त्याच्यापेक्षा सुद्धा मी पुढे काय आहे, मी काय पुढे करून दाखवतो, याला खूप महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्यांनी मी ठीक आहे, मी 12वीला कमी, मला 10वीला मला कमी पडले, माझा आता 12वीला मी करून दाखवतो. ती जिद्द, उमेद, तो आत्मविश्वास फक्त कमी होऊ देऊ नका. नक्कीच मार्क्स काय पडतील पण कॉन्फिडन्स फक्त कमी होऊ देऊ नका. आणि स्वतःला फक्त पॉझिटिव्ह ठेवा, चांगले फ्रेंड सर्कल करा. कारण ज्याचे मित्रसंग चांगली आहे तेच विद्यार्थी घडत आहेत. फक्त मित्रसंग चांगली करा एवढं मी सांगू इच्छितोय. नमस्कार, माझं नाव वेणू विजय कुलकर्णी. माझ्या शाळेचं नाव आहे RN मोटेगावकर विद्यालय लातूर. मी लातूर जिल्ह्यातलीच आहे प्रॉपर. आणि मला 10वी SSC बोर्डमध्ये 100% पडलेले आहेत. जर मला ह्याचं जर श्रेय द्यायचं असेल तर ते माझ्या आईला आहे आणि माझ्या मोठ्या 2 बहिणींना आहे. त्यांनी केलेल्या सपोर्टमुळे मी आज इथं थांबलेली आहे. आणि तिने मला दिलेला जो सपोर्ट आहे आणि जे मला गायडन्स होता त्याच्यामुळे मी आज इथं आहे. त्याचबरोबर माझ्या शाळेचे म्हणजे RN मोटेगावकर शाळेचे जे शिक्षक होते, ज्यांनी गायडन्स दिलेला आहे, टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत खूप साऱ्या, त्याच्यामुळे जे फायदा झालेला आहे मला, त्यामुळे आज हे यश मी संपादन करू शकले आहे. त्याचबरोबर आमचे ऑनरेबल मोटेगावकर सर यांच्यासुद्धा गायडन्समुळे आज मी इथं थांबलेली आहे. धन्यवाद. मी याचं श्रेय माझ्या आई वडिलांना, शिक्षकांना आणि मोटेगावकर सरांना देईन. मी शिक्षकांनी जे शिकवलं ते दररोज घरी येऊन एकदा रिवाईज करायचं आणि पेपरच्या 2 दिवसाआधी एकदा रिवाईज करायचं. ते एकदम क्लिअर होऊन जातं. परत मग त्याचा अभ्यास करण्याची जरूरत नाही. दिनचर्या कशी होती, कसा अभ्यास?
अभ्यास कसा रोज अभ्यास कसा करायचा? दररोज एक फिक्स टाइम ठेवायचा प्रत्येक विषयासाठी. शॉर्ट नोट्सवर तर बिलीव नाही करायचं, त्याच्यात टाइम वेस्ट होतो. आणि जितका टाइम होईल तितका पुस्तक बुक वाचण्यात. माझं नाव स्वरित विनोद कंकाळ. इयत्ता 10वी पास झालो आहे मी. मला 10वीत 100% पडले आहेत. मी आर एन मोटेगावकर स्कूल या शाळेतून शिकलो आहे. तुझा अभ्यास कसा कशी तयार होती, कसा अभ्यास होता? माझी अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे एक नियमित नव्हतं. मी जेव्हा वाटायचं तेव्हा करायचो. मला अभ्यास करण्यासाठी सपोर्ट म्हणजे पॅरेंट्सचा खूप भेटला. पॅरेंट्स आणि टीचर्सचा ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करायचे. मोटेगावकर सर ही शाळेत कधी कधी यायचे, ते मार्गदर्शन करून जायचे, त्यामुळे मोटिवेशन भेटलं. माझ्यासोबत आमचे परमसिनी मित्र जे आपल्या लातूरचं भूषण आहे, डॉक्टर विवेक सौताडेकर सर. जो हा माणूस आपले इतिहास तज्ज्ञ म्हणतो आपण, ज्या माणसानं लातूरच्या एका इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनचा जो माणूस अभ्यास करतोय, लातूर पॅटर्न काय आहे त्यांचा. मी एकदा सरांची चर्चा करताना असा विषय निघालता की लातूर पॅटर्न आत्ताच हुशार नाही, म्हणजे 13व्या शतकात सुद्धा आपल्याकडे इथं खूप हुशार त्यावेळेस म्हणजे शिलालेख सापडले. सर सांगत होते असे आज इतिहासकार तज्ज्ञ आम्हाला आता गुणवंत मुलाच्या प्रसंगी त्यांनी गेस्ट म्हणून आमच्याकडे आले होते. त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो त्यांनी थोडं मुला बोलावं. आत्ताच आदरणीय प्राध्यापक मोटेगावकर सरांनी सांगितल्याप्रमाणे की लातूर पॅटर्नची व्याख्या जर कोणी विचारली तर त्यांनी फक्त रिझल्ट बघावा. की महाराष्ट्रात 8 विभाग आहेत, ह्या 8 विभागापैकी 7 विभागाची बेरीज जर केली तर लातूर विभागाचे बेरीज जास्त होते. डबल हो ना 104 विद्यार्थी हे 100% असणारे जर ज्या लातूर विभागात असतील तर ते लातूर पॅटर्नची व्याख्या आपण नव्यानं सांगण्याची काय आवश्यकता नाही असं मला वाटतं. संबंध भारतामध्ये दुमदुमणारा हा लातूर पॅटर्न आजही आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत महाविद्यालयीन लातूर पॅटर्न ही ओळख आपली 10 वर्षापूर्वीपासून होती, परंतु या 10 वर्षामध्ये आता स्कूल पॅटर्न सुद्धा या लातूर विभागानं दाखवून देण्याचं काम केलं आहे. त्याच्यामध्ये RCC पॅटर्न लातूर पॅटर्न म्हणून आपण ओळखत होतो, पण लातूर पॅटर्नमध्ये पुन्हा RCC पॅटर्नची आज गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते आहे. ती संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जे विद्यार्थी डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, आता काही विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी मुलाखत पाहिली, तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या तोंडून आज RCCचं नाव निघतं आहे. त्याचं कारण असं आहे, शेकडो नव्हे तर हजारो विद्यार्थी घडवण्याची किमया ही RCC पॅटर्नच्या माध्यमातून निर्माण होते. मी RCC पॅटर्नच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, गुणवंतांना आणि त्यांना शिकवणाऱ्या सगळ्या गुरुजनांना, आदरणीय प्राध्यापक शिवराजी मोटेगावकर सरांना या निकालाच्या संदर्भानं त्यांचं अभिनंदन करतो. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. RCC पॅटर्न हा पुढेही अशाच पद्धतीनं त्याची वाटचाल करेल अशी अपेक्षा एक लातूरकर या नात्यानं करतो. धन्यवाद.